उर्मिला कशी आहे संपदा? काय म्हणाले डॉक्टर? बरी आहे आता. डॉक्टरांनी औषधं दिली आहेत, बरं वाटतंय. पण आहे कुठे ती? बाहेर आहे. अगं अशी काय तू? ताई थांब. भाऊ, मी संपदाला आत आणू शकत नाहीये. म्हणजे काय झालंय? शिवा, त्याआधी तू तुझ्या खोलीत जाशील का? कारण त्याशिवाय मी संपदाला घरात आणू शकत नाहीये. काकू काय झालं? असं का बोलतेय तू? ताई, डॉक्टरांनी सांगितलंय की शिवा संपदा समोर आल्यामुळे संपदाला रॉकीच्या सगळ्या आठवणी आल्या आणि त्यांचं म्हणणं आहे की कदाचित शिवा संपदासाठी ट्रिगर. ताई अगं, शिवा जर संपदा समोर आली ना तर तिला त्याचा खूप त्रास होईल. म्हणजे तिच्यासाठी, तिच्या प्रकृतीसाठी ते योग्य नाहीये. काकू असं कसं होईल? माहिती नाही, पण डॉक्टर हेच म्हणालेत. अगं पण संपूर्ण दिवस शिवा तिच्या रूममध्ये कशी काय बसेल? ताई, ते काय मला माहिती नाहीये, पण शिवा संपदा समोर यायला नको. कारण जर ती आली तर संपदाला त्याचा खूप त्रास होईल अगं, आणि त्यांना मी तिचा त्रास नाही बघू शकत. ताई, मला तिची खूप जास्त काळजी घ्यायची आहे आता. ठीक आहे, तिला आत घेऊन या आता. काय बोलताय भाऊ तुम्ही? संपदाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि शिवा, तू संपदासाठी एवढं करूच शकतेस. कीर्ती, जरा शांत होशील का तू? शिवा, मी तुझ्यासमोर हात जोडते, एवढं कर ना माझ्यासाठी. काकू असं हात वगैरे नको जोडू. सगळं आहे बघ, संपदाची काळजी घेणं गरजेचं आहे. मी जाते. मी आले. आले. काकू, अगं आपण हे सगळं आशू, अरे हा संपदाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि आपल्याला हे करावंच लागेल ना. आणि मी आता शिवाशी बोलले आहे, तिला पण हे मान्य आहे. हां, संपदा, घाबरू नको बाळा, आई आहे ना. चल, घर आलं आपलं. ये ये ये. संपदा बाळा, ये ये बस. ये. बस 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 बस. कशी आहेस बाळा? ठीक आहेस ना आता? संपदाला तिच्यामुळेच त्रास होत होता. काकू बरोबर बोलते आई. कीर्ती, काय चाललंय तुझं? जरा शांत राहा. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणालेत की पूर्ण आराम केला पाहिजे हिने, म्हणजे घरातून अजिबात बाहेर नेऊ नका तिला, पण घरात मात्र सगळ्यांबरोबर ठेवा. म्हणजे मिळून मिसळून राहिली तर लवकर बरी होईल. म्हणून ताई, मी म्हटलं. उर्मिला, यावर आपण बोलूया नंतर. मी एक बोलू का? म्हणजे कसं आहे, आता तिला सुद्धा भूक लागली असेल तर तुम्ही सगळेच काने खाऊन घेत. हां, म्हणजे कसं सगळ्यांबरोबर बसून गोळ्या मेळ्याने खाल्लं का तिला पण बरं वाटेल ना, आणि तुम्हालाही बरं वाटेल. चालेल का? चला, आपण सगळेच एकत्र बसू. पण भाऊ, आशू प्लीज जाऊ दे, मी सगळ्यांना वाढायला घेते. अहो नाही ताई, तुम्ही बसा, मी घेते वाढायला. बसा. संपदा बाळा, आपण सगळे एकत्र जेवू. चल ये. ये बाळा, ये ये. चल चल राजू, ये.
नाही, असं बसून चालणार नाही. काहीतरी काम शोधावं लागेल, पण कोण देईल मला काम? त्या अद्वैतकडे इमोशनल ड्रामा करून काम तर घेतलं, पण आता तेही गेलं. काय करू, कुठे जाऊ? वकील, हे वकील नको त्या वेळेला का फोन करतात? हॅलो सर, मी ना आत्ता थोडं बिझी आहे, तुम्हाला नंतर कॉल बॅक करू का? अहो नाही नाही, ऐका माझं, मला तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अहो मॅडम, माझं पेमेंट बाकी आहे. नाही म्हणजे सुरुवातीला फक्त नोटीस होती म्हणून मी काय बोललो नाही, पण आता जशी केस पुढे जाणार तुम्ही माझं पेमेंट देऊन टाका. काय किती पैसे? आता तुमच्याशी पैशाचं काय बोलायचं, तसं तर मी 50,000 घेतो, पण तुम्ही आमच्या सरांच्या रेफरन्सने आलायत म्हणून तुम्ही फक्त 40,000च द्या. ओके, डोंट वरी. एवढे पैसे कुठून देऊ मी याला? काय झाडाला लागलेत का पैसे? अहो देताय ना, त्या म्हणजे चेक देताय की कॅश घ्यायला घरीच येऊ का ऑनलाईन करता? तोंड उघडायचं आणि वर डोंट वरी म्हणायचं. अहो 40,000 सर, कशाचे एवढे पैसे हो? अहो कसले पैसे म्हणजे, वकील आहे मी, फी आहे ती माझी. हे बघा, तुम्ही पैसे द्या तरच केस पुढे जाईल. नाही देणार तुमचे पैसे. नका लढू माझी केस, ठेवा फोन आता. अहो काम करायचं नव्हतं मग कशाला वेळ घालवायचा माझा? हट. एकीकडे भीक मागायची वेळ आली आणि 40,000 याला काय किडनॅप विकून देऊ मी? शानपणा करून घर तर सोडून आले, पण आता काय करू? आशू, अरे आशू, तू कशाला आला इथे? तू थांबायचं ना. आणि संपदा कशी आहे, बरी आहे का? संपदा ओके, सगळे आहेत तिच्याबरोबर. तू काही खाल्लं नाही आहेस, उपवास सोडला नाही आहेस, म्हणून मी आलोय घेऊन तुझ्यासाठी. आणि मी तुला एकटं पडू देणार नाही. मला माहिती आहे तुला वाईट वाटलं असणार. आशू, आता वाईट काय वाटायचं यार? आपल्या संपदासाठी मी एवढं नाही का करू शकत? आणि आता तिने बरं होणं खूप गरजेचं आहे. तिला बरं वाटलंच पाहिजे. होईल ग ती बरी, पण काही झालं तरी मी तुला एकटं पडू देणार नाही. काय झालं? आशू, तू मला आत्ता बोललास ना की एकटं नाही पडू देणार. हो, नेहमी साथ देशील माझी. ऑफकोर्स. रॉकी बरोबर हे सगळं का झालं हे शोधायला मदत कर ना मला. शिवा, हे घे, खाऊन घे आधी. ऐक ना आशू, तुला पटत नाही का मी काय बोलते ते? अगं तू उपाशी आहे शिवा, आधी खाऊन तर घे, मग बरं वाटेल जरा. आशू, तुझा नाहीच आहे का विश्वास माझ्यावर? हे बघ, विश्वास ठेव माझ्यावर. माझ्याकडे आत्ता नाही आहेत पुरावे, पण मला हे माहिती की तो ऍक्सिडेंट नव्हता. अरे बर, मला एक गोष्ट सांग. त्या दिवशी तू बाल्कनीत आलीस, तुला आईने बघितलं, तू पडणार होतीस, तुला आईने वाचवलं. त्यातलं काहीतरी तुला आठवतंय का? बाल्कनीत कशी आलीस? त्याचं काय आशू? सांग ना, आठवतंय का? नाही आठवत आहे मला काय. आणि तुझं असं म्हणणं आहे की तुला दिंडीत गेल्यानंतर हे सगळं आठवलं? आशू, मला पण- नाही माहिती मला का आठवलं. कदाचित त्या वातावरणात सगळं झालं असेल. अरे कदाचित देवाने सगळं समोर आणून ठेवलं असेल माझ्या, पण आठवलं हे महत्वाचं नाहीये का? शिवाय बघ, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला दिंडीत गेल्यानंतर सगळं आठवलं, पण आता परवा घडलेली घटना तुला आठवत नाहीये. आशू, काहीतरी माझं म्हणणं आहे ते आठव. हे बघ, ऐक माझं, हा खूप मोठा धक्का होता हे मलाही माहिती. त्यानंतर तू टेन्शन मध्ये होतीस, एकाच गोष्टीचा सतत विचार करत होतीस, आणि अशा परिस्थितीत आपल्याला गोष्टी इमॅजिन होतात हव्या. आशू, काय बोलतोस? मी फक्त ही शक्यता आहे. हे बघ शिवा, तू फक्त तुझ्या शाळेकडे लक्ष दे, अभ्यासाकडे लक्ष दे. तुझं लक्ष आपोआप डायव्हर्ट होईल.
आणि एकदा लक्ष डायव्हर्ट झालं की सगळे विचार क्लिअर होतील. ट्रस्ट मी. ठीक आहेस आता? म्हणजे होतोय हळूहळू. आई आणि आजी पण सावरतात. पाना गँग सुद्धा आहे, बरी आहे. मुख्य म्हणजे शिवा त्या धक्क्यातून सावरती. पुढे काय होईल बघू. तू नको काळजी करूस, सगळं ठीक होणार. आणि पाना गँग शाळेत जाते ते बरं आहे एका अर्थी. त्यांचं मन तरी रमेल तिकडे. खरंय. हे चहा घे ना. आई, यावेळेस कोण आला असेल? आई आहेस का? दिव्या थांब. काय आलीस इकडे? माझं माझ्या आईकडे काम आहे म्हणून आले. नाही, त्याशिवाय तू येणारही नाहीस. पण दिव्या, तुला गरज पडेल तेव्हा तू या घरात येणं नाही. आता असं इकडे चालणार नाही. चंदन, हे बघ, माझं ऐकून घे आधी. मला तुझा एकही शब्द ऐकायचा नाही. तुला गरज पडेल तेव्हा तू इकडे येशील आणि आम्ही तुझ्यासाठी उभे असू असं वाटलं तुला? असं कधीच होणार नाही. त्यामुळे इथनं आता सरळ निघायचं. मला घरात तमाशा नकोय. प्लीज प्लीज दिव्या जा. चंदन, काय आहे हे? असं कोण बोलतं? बरोबरच बोलतोय अर्चना. ज्या चुका ती आजवर करत आली आहे ना, त्या कर्मांची फळं आहेत. बघू दे. घे चहा घे, बस. थंड होईल. सावकाश सोडवा. कसली घाई नाही. जी सूत्र दिले ती ही गणित सोडवण्यासाठी उपयोगी पडणार आहेत तुम्हाला. आपापसात बोलू नका. शिवा! रॉकी, ए रॉकी, रॉकी. शिवा, अगं काय होतंय तुला? तू लक्ष दे ना अभ्यासात. सोड सगळं. रॉकी, आई डोळे नको बंद करू. रॉकी, आई डॉक्टरांकडे जाय. भाई काय झालं रे? शिवानी, काय झालं? सॉरी सर, माझ्याने नाही होते. मी प्रयत्न केला, नाही जमत आहे. अगं असं काय बोलतेस तू? सॉरी सर, मी प्रयत्न करते. तरी माझं लक्ष नाही लागत आहे. मला नाही जमणार सर काही. शिवानी, मला नाही जमणार सर. शिवानी, काय चाललंय तुझं? पण असं जा. एक मिनिट थांबा. सगळ्यांनी बसा. बस सगळे. शिवानी, शिवानी, हे असं करून कसं चाललंय? सर, मला नाही जमत आहे. मी खूप प्रयत्न केला पण माझ्याने नाही होते. मला सतत रॉकीचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. हे बघ, तुझं दुःख मला कळतंय, पण हा पळपुटेपणा झाला ना, तर ते पळून जाऊन कसं चालेल? धीरानं उभं राहायला पाहिजे ना पुन्हा. सर, मला सतत रॉकीचा चेहरा दिसतोय. मी पळ काढते असं समजा, पण मला नाही सहन होत. सर, आज संपदाचा चेहरा बघवत नव्हता हो. ती डोळ्यासमोर आली ना की मला हेच दिसतं की मी रॉकीला घेऊन आले, तो असा शांत पडलाय. तुम्ही मला सांगा, ह्यात काय चूक आहे दोघांची? संपदाची, रॉकीची काय चूक होती? तिच्या तोंडात तर फक्त आणि फक्त रॉकीचं नाव आहे. बघवत नाही होत तिचा चेहरा. आणि रॉकी गेलाय असं मला अजिबात वाटत नाही सर. मला ना असं वाटतं की हे ना खूप वाईट स्वप्न आहे. डोळे उघडले ना की रॉकी असं समोर दिसेल मला. पण कळतं की हे काही नाही, हे खरं आहे. रॉकी गेलाय आपल्या आयुष्यातनं. आणि मला आणखीन एक गोष्ट वाटते सर की हा ना ॲक्सिडेंट नाही झालाय.
रॉकीला कुणीतरी मारलंय सर. मी जेव्हा त्याला आणायला गेले होते तेव्हा तो असं रस्त्यात धावत का आला? हे सगळं काय आहे? कुठून आलं का? मला काहीच कळत नाही. आणि हे जे मी बोलते ना त्याच्यावर कोणी विश्वासही ठेवत नाही. दुसरा कोणी तुझ्यावर विश्वास ठेवायच्या आधी तुझा स्वतःवरती विश्वास आहे? काय रे शिवा, अरे बोल ना. तुझा स्वतःवरती विश्वास आहे का नाही? पप्पा, मी तुला प्रश्न विचारला ना, आधी त्याचं उत्तर दे. मला नाही माहित पप्पा. मला नाही जमणार आता गॅरेजमध्ये काम करायला. मी नाही आहे वेगळी. मी ही इतर मुलींसारखीच आहे, साधी. तुम्ही म्हणताय तसं काहीच खास नाही आहे माझ्या. अरे हेच चुकतंय ना तुझं. हे बघ शिवा, मी आता तुला जे काही सांगतोय ना ते नीट ऐक. इथेच तर तुझं चुकतंय ना. दुसऱ्याने कोणीतरी तुझ्यावर विश्वास ठेवायच्या आधी तुझा स्वतःवरती विश्वास नको? तू स्वतःला एवढं कमी का लेखतेस? पण सर, कोणाचा तरी आधार पाहिजे असं वाटेल ना. बरोबर आहे, त्याच्यात चुकीचं काही नाहीये. पण आयुष्यामध्ये काही लढाया अशा असतात ना ज्या एकट्यालाच लढाव्या लागतात. अशी पळवाट काढून चालत नाही ग. हिमतीनं उभं राहावं लागतं. पण कोणीतरी सांभाळणारं पाहिजे, कोणीतरी समजून घेणार पाहिजे असं वाटतं ना. आणि मला माहिती आहे सर की हा ऍक्सिडेंट नाही आहे, त्याला मारलंय कोणीतरी. पण आशू पण माझ्यावर विश्वास नाही ठेवत आहे. तुला खरंच वाटतं असं की त्याला मारलंय कोणी? हो सर. अहो, पोलिसांकडे ना हे पुरावे आहेत की त्याचा ऍक्सिडेंट झालाय, बरोबर आहे. पण मला खूप आतून वाटतंय की हा ऍक्सिडेंट नाहीये. एवढं सगळं माझ्या डोक्यात सुरू आहे. मला काही सुचत नाहीये, काय करावं कळत नाहीये. त्यात मी शाळेत कशी येऊ, अभ्यास कशी करू, काय करू? बरोबर आहे. नाही, तुझं अगदी बरोबर आहे. आता कसं आहे ना, तुझ्या बरोबरच्या मुली शाळेत जात आहेत, या अशा 2 वेड्या घालून फिरतायत आणि तू इथे गॅरेजमध्ये. कारण मला माहिती आहे तुला हे जमणार आहे. अरे शाळेत कबड्डी खेळताना तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलांबरोबर तू त्यांना धोबी पछाड घालून पाडलेस. अरे सरांबरोबर भांडलीस तू स्वतःच्या हक्कांसाठी. कारण तुझ्यात हिंमत आहे ग, ताकद आहे. कारण तू माझी शिवा आहेस. पण आधी स्वतःला पटवून घे. पप्पा, पण हे खूप कठीण आहे. आधी कधी एवढं काही कठीण मी केलंच नाहीये. अरे कठीण आहे पण अशक्य नाहीये ना. हे बघ, आयुष्यात असे अनेक प्रसंग येतील, अनेक वेळा संकट येतील. पण एक लक्षात ठेवायचं, स्वतःवरती विश्वास ठेवायचा. त्यातूनच तर तुला हिंमत आणि ताकद मिळते लढायची. सर, माझ्यात आहे हिंमत, मी खमकी आहे. पण माणूसच आहे ना, मला भीती वाटते. मी फेल झाले तर? असं खचून जाऊन कसं चालेल बाळा? स्वतःवरती विश्वास ठेव ना. असं खचून नाही जायचं. आणि तुला जर वाटतंय की नाही की तो ऍक्सिडेंट नव्हता, त्याला कोणीतरी मारलंय, वाटतंय ना तुला, मग तू स्वतः शोधायला सुरुवात कर. तू तुझ्या पद्धतीने प्रयत्न कर. जरा जरी एवढं काही मिळालं ना, एवढा जरी पुरावा किंवा एवढीशी जरी काही गोष्ट त्यात सापडली, तर सगळेजण तुझ्यावरती नक्की विश्वास ठेवतील. खात्री आहे मला. पप्पा, पण मला सगळे हसले तर? जे असतील त्यांचे दात दिसतील. आणि हे बघ, मला माहिती आहे तू हे करशील, फक्त मनापासून कर. अगं जमणार आहे तुला. बिंदास कर आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. लढतो. शिवानीला हरवणारा अजून जन्माला यायचंय. आणि मला माहितीये तू हे करू शकतेस. माझी शिवा. चल. हा ऐक, पण हे सगळं करत असताना शिक्षण फार महत्वाचं आहे. हे जे काय तुला करायचंय ना, ह्याला तुला शिक्षणाचाच उपयोग आहे. कुठलीही शिकलेली गोष्ट कधीच वाया जात नाही. शिकणार आता मनापासून. हे असा चेहरा पाडून हसू. हस ना जरा.